Hello everyone. Myself Dr. Sridhar Jadhav, consulting clinical cardiologist and diabetologist at इचलकरंजी, कोल्हापूर. आज आपण पायाची सूज आणि सीकेडी याची कारणे, लक्षणे, उपचार यावर चर्चा करणार आहोत. पायाने येणारी सूज आणि तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार किंवा सीकेडी या विषयावरील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण पायाने येणारी सूज म्हणजे काय, त्याची कारणे, त्याचा सीकेडीशी काय संबंध असतो आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे उत्तम मार्ग याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पिडल एडिमा म्हणजे काय हे जाणून घेऊया. पिडल एडिमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागामध्ये आणि तळव्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा होऊन तिकडे सूज येते. ही सूज अनेक कारणामुळे येऊ शकते, जसे हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉइडच्या समस्या, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा रक्ताच्या गुठळ्या ज्या पायांमध्ये होऊन अशी सूज येऊ शकते. आपल्या शरीरातील द्रव्याचे मुख्य 2 विभाग असतात. आपल्या पेशींच्या आतमध्ये आणि त्यांच्या बाहेर. बाहेरील भागामध्ये पेशीच्या सभोवताच्या भागाचा आणि आपल्या रक्तवाहिनीच्या आतील भागाचा समावेश होतो. जेव्हा या भागामध्ये द्रवाच्या वितरणाची समस्या निर्माण होते, तेव्हा एडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळा बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रवामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तरी अशी समस्या होऊ शकते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यास मदत करणारे अल्ब्युमिन नावाचे प्रथिन पुरेशा प्रमाणात नसल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लिम्फॅटिक लिम्फॅटिक यंत्रणा साधारणपणे रक्तात पुन्हा अधिक प्रमाणात द्रव किंवा प्रथिने यांचे वहन करण्यास मदत करते. परंतु जर ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसेल तर द्रव साचते आणि त्यामुळे सूज येते. शरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे अतिशय महत्त्वाचे काम मूत्रपिंडे करतात. मूत्रपिंडे कचरा काढून टाकण्याचे आणि द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्याचे कार्य व्यवस्थित होत नाही, तेव्हा सीकेडी किंवा अॅक्यूट किडनी डिसीज आणि नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये ज्याप्रमाणे दिसून येते, त्याचप्रमाणे द्रव पदार्थ जमा होतो आणि त्यामुळे सूज येते. इडेमा हे सीकेडीचे प्रमुख लक्षण आहे. आता आता आपण क्लिनिशियन्स एडिमाचे निदान कसे करतात ते पाहू. सर्वप्रथम तपशिलावर इतिहास घेतल्यास त्यामुळे जोखमीचे घटक निश्चित करण्यास आणि किंवा अ, किंवा हृदयविकार, मूत्रपिंडाचा आधार आणि थायरॉइडची समस्या यासारखी मूलभूत स्थिती निश्चित करण्यास मदत होते. एडिमा हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणाचा असू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा एडिमा जो असतो, या प्रकारात संपूर्ण शरीरावर किंवा मोठ्या भागावर परिणाम होतो किंवा बहुतेक वेळा त्यांचा हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड यासारख्या स्थितीशी संबंध असतो. एक स्थानिक एडिमा या प्रकारामध्ये शरीराच्या फक्त एखाद्या भागावर सूज येते. बहुतेक वेळा दाह, लिम्फ द्रवाचा प्रवाह बंद होणे किंवा शरीरामध्ये रक्तप्रवाहाच्या समस्या यामुळे असे होते. शारीरिक तपासणीच्या वेळी क्लिनिशियन याची तपासणी करतात. पिटिंग एडिमा आणि नॉन पिटिंग एडिमा. पिटिंग एडिमा प्रेशर नंतर इंडेंटेशन जे हृदयाचा बिघाड किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम दर्शवते. नॉन पिटिंग एडिमा लिम्फॅटिक अडथळा किंवा हायपोथायरॉइडिझम या असल्याचे दर्शवते. मूत्रपिंडाचा विकार असल्यास खालील प्रयोगशाळेतील चाचण्या आणि इमेजिंग केल्यास त्यामुळे मदत होते. सीबीसी, रिनल फंक्शन टेस्ट, युरिन एनालिसिस, मायक्रो अल्ब्युमिन्युरिया, युरिन अल्ब्युमिन टू क्रिएटिनिन प्रमाण, ओटीपोटाचा आणि श्रेणीचा अल्ट्रासाउंड, तपशिलावर इतिहास घेणे आणि शारीरिक तपासणी करणे महत्त्वाचे असते. शरीर यंत्रणेची कारणे आणि ठराविक खुणा निश्चित केल्यास त्यामुळे व्यवस्थापन करण्याच्या योजनेची त्याची मदत होते. जेव्हा इडेमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते, तेव्हा त्याचे कारण स्थानिक आहे की यंत्रणेचे आहे, यावर निश्चित दृष्टिकोन अवलंबून असतो. स्थानिक कारणांमध्ये मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याबरोबरच औषधांव्यतिरिक्त इतर उपचार आवश्यक असतात. शारीरिक शरीर यंत्रणेसंबंधी कारणांच्या बाबतीत सर्वसाधारण उपाययोजना आणि निश्चित उपचार यांची एकत्रित गरज असते. स्थानिक स्वरूपाच्या एडेमासाठी औषधोपचाराव्यतिरिक्त उपायांमध्ये याचा समावेश आहे. स्थानिक एडेमासाठी त्रास असलेला पाय नियमितपणे एखाद्या उंच भागावर ठेवल्यास त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. कम्प्रेशन उपचार. कम्प्रेशन स्टॉकिंग घातल्यास त्यामुळे रक्तप्रवाहात सुधारणा होण्यास आणि एडिमा कमी करण्यास मदत होऊ शकते. हे हा कम्प्रेशन उपचार हा युजुअली पायाच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यास त्याच्यासाठी हा उपचार असतो. फिजिओथेरपी अ, प प्र प्रशिक्षित व्यवसायाकडून मसाज आणि इतर शारीरिक उपचार करून घ्यावेत. बर्फ लावणे तीव्र स्वरूपाच्या किंवा कंजेस्टेड एडिमासाठी आणि सेल्युलाइटच्या केसेसमध्ये उपयुक्त असतात.
जर सीकेडी प्रमाणे शरीर यंत्रणेची कारणे असल्यास उपचारांमध्ये द्रवसंचय कमी करण्यावर आणि मूलभूत स्थितीवर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये याचा समावेश आहे. मिठास प्रतिबंध. मिठाचे सेवन कमी केल्यास त्यामुळे द्रवसंचय होण्यास प्रतिबंध केला जातो आणि त्याच्या अधिक प्रमाणाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. डायुरेटिक्स या औषधामुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रवाच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये याचा समावेश होतो. लूप डायुरेटिक्स उदाहरणार्थ फ्युरोसेमाइड, टॉर्सेमाइड बहुतेक वेळा त्याची परिणामकारकता आणि दीर्घकाळ कृती यासाठी याला प्राधान्य दिले जाते. थायाझाइड डायुरेटिक्स उदाहरणार्थ मेटालाझोन डायुरेटिकच्या अधिक परिणामासाठी अनुषंगिक उपयोग केला जातो. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स उदाहरणार्थ स्पायरोनोलॅक्टोन हायपोकॅलेमियाचा संभाव्य धोका असल्यामुळे याचा काळजीपूर्वक उपयोग केला जातो. एडिमाची तीव्रता, रुग्णाची हिमोडायनॅमिक स्थिती आणि मूत्रपिंडाचे कार्य यासारख्या घटनांनुसार डायुरेटिकची निवड आणि डोस निश्चित केला जातो. हायपोकॅलेमिया, उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइटचा असमतोल सारख्या समस्या टाळण्यासाठी डायुरेटिकचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्त्वाचे आहे. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन यावर नियमित देखरेख ठेवणे आणि नियमित कालांतराने चाचणी करणे आवश्यक असते. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारांमध्ये सीकेडी बहुतेक वेळा इडेमाच्या व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. मीठ आणि द्रव पदार्थावर मर्यादा. द्रव संचयावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक. डायुरेटिक्सचा उच्च डोस. लूप डायुरेटिक्स उदाहरणार्थ फ्युरोसेमाइड हे बहुतेक वेळा प्रभावी असतात. परंतु आवश्यक असल्यास थायाझाइड डायुरेटिक्सचा देखील समावेश करता येऊ शकतो. एडेमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारचा दृष्टिकोनाचा समावेश असतो. स्थानिक स्वरूपाच्या कारणांसाठी औषधोपचार व्यतिरिक्त पद्धती महत्त्वाच्या असतात आणि यंत्रणेशी संबंधित कारणांसाठी आहाराचे समायोजन, डायुरेटिक्स आणि बारीक देखरेख यांची आवश्यकता असते. रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणे महत्त्वाचे असते. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पाठपुरावा करणे आणि जीवनशैलीत बदल करणे असे केल्यास चांगले यश मिळू शकते. लवकर निदान केल्यास आणि लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास त्यामुळे गंभीर समस्यांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. 25 सप्टेंबर रोजी आमच्यासोबत राष्ट्रीय एडिमा दिन साजरा करण्यात सहभागी व्हा आणि एडिमा व संबंधित स्थितीचे लवकर निदान करण्याविषयी जाणीव जागृतीत वाढ करण्यात सहभागी व्हा. एकमेकांच्या सहकार्याने आपण एडिमा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू आणि त्याचे व्यवस्थापन करू शकू. हे पाहिल्याबद्दल धन्यवाद.